बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्रभरात सभांच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या भारिप बहुजन महासंघाच्या नाशिक जिल्हा संघटक सचिवपदी नाशिक शहरातील युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते पंडित नाना नेटावटे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल आज त्र्यंबक रोडवरील हॉटेल मसालाज वनच्या सभागृहात नाना नेटावटे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पवन पवार, जिल्हा महासचिव भिवानंद काळे, जिल्हा संघटक दीपचंद दोंदे, महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला गायकवाड, जिल्हा संघटक सचिव पंडित नेटावटे, धम्मसागर बुद्ध विहार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खरे, सातपूर विभाग प्रमुख अमीनभाई शेख, सातपूर प्रमुख सलमान चौधरी, जिल्हा सचिव बाळासाहेब जाधव, सुनील काळे, कोंडाजी नेटावटे, रुंजा नेटावटे, दादासाहेब नेटावटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। अनेक मान्यवरांनी नाना नेटावटे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत सर्वांनी लोकसभेचे उमेदवार पवन पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले। त्यांच्याबरोबर इंजिनियर ग्रुप आहे, त्यांच्याबरोबर मित्र परिवार फार मोठा आहे, त्यांच्याबरोबर नातेवाईक आहे आणि असे नेते आपल्याला सूट नाही। जो आपल्याला भेटतात, जो आपल्या चळवळीला वाढतात, संधी ही सोडू नये आपण आणि घालू नाही। भाऊच्या रूपाने आपल्याला खासदार मिळतात आणि खरोखर मिळतात। मी हवेत गोळीबार करणारा माणूस नाही। एकत्र राहिलो तर दुसऱ्या समाजाला आपल्याला बरोबर घेता येईल। आता आपण एकच ठरवलेलं आहे, नाशिक मधून फक्त एकच भाऊ आणि पवन आणि ताई तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुझं आहे, तुझं पाशी परत जागा चुकलाशी, म्हणजे आपल्याला सगळ्यांजवळ आता पवन भाऊ आहे, पुन्हा आता कोणी जागा चुकायचं नाही। आपण म्हणतो की ती सोन्यासारखी माणसं आलेली आहेत, ती सगळी सोन्यासारखी माणसं आहेत, पण बाळासाहेबाशी आहे, सोनं नाही आहे, पण बाळासाहेब सोन्याच्या पुढचे, बाळासाहेब परीस आहे, ते तुम्हाला मला हात लावतील ना तर आपलं सोनं करून टाकतील जीवनाचं। म्हणून आता ही संधी आलेली आहे, आता परीस आपल्याला सापडलंय, सोन्याची जरूरत नाही। नुसता हात जरी बाळासाहेबांनी तुमच्या आणि माझ्यावरती फिरवला तर आपलं सोनं होणार आहे, आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे। पवन भाऊच्या रूपानं नाशिकचं परीस म्हणून पवन भाऊ आहे। नेटवटे यांची जिल्ह्याच्या संघटकपदी निवड झाली, त्यानिमित्ताने उपस्थित सर्व मान्य व परिसरातील विशेषतः सातपूर विभागातून जमलेले सर्व माता भगिनी, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज 14वे वंशज उदयनराजे भोसले हे छत्रपतींचे 14वे वंशज म्हणतात आणि तितका आदर काय त्यांची वर्तणूक आहे, कसे वागतात हे सर्वांना माहिती आहे। त्याच्याबद्दल आपल्याला काही वाईट बोलायचं नाही। ते संसदेमध्ये गेले, चुकीचे बोलले, बाहेरही मीडियामध्ये जरी चुकीचे बोलले, नशाई केली तरी लोक म्हणतात नाही, शेवटी ते आमचं वंशज आहे, छत्रपतींचं वंशज, अतिशय अभिमानानं सांगतात। आणि ते 14वे वंशज आहे, आपलं तर तिसरीच पिढी आहे, फार अंतर नाही काही। बाळासाहेबांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला नेतृत्व देण्याची समज त्यांच्यामध्ये आहे। अतिशय अभ्यासू आणि सर्व याच्यात कायदा तज्ञ असणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी आपण देखील आपल्या रक्ताला ओळखण्याची गरज आहे। नाना नेटावटे यांच्या परिवाराच्या वतीने पवन पवार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। पवन पवार यांच्या हस्ते नाना नेटावटे यांना नियुक्तीपत्र देत पुष्पहार घालून स्वागत केले। यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते लोकसभेचे उमेदवार पवन पवार तसेच जिल्हा संघटक सचिव पंडित नेटावटे यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला। नवनियुक्त भारिपचे जिल्हा संघटक सचिव पंडित नाना नेटावटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। वंचित बहुजन आघाडीचा इतका झुंजावत चालू आहे सध्या पवन भाऊंच्या नावाने आणि प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र भर प्रचार आणि प्रक्रिया चालू आहेत। त्या सगळ्या प्रचार प्रक्रिया आम्ही बघतोय आणि आम्ही उद्योजक, काही बिझनेसमॅन, काही नोकरदार, सगळ्या इंडस्ट्रीमधले आणि सातपूर नाशिक भागातली सगळी थोर छोटी मोठी माणसं, उद्योजक सगळे एकत्र येऊन पवन भाऊंच्या दिंडोरी मतदारसंघ आणि नाशिक मतदारसंघातली आहे दोन्ही उमेदवारांचा भरघोस मतांनी कसा विजय या प्रक्रियेमध्ये त्यांचं कामं चालू आहेत। आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे मी अजून नवीन काही संकल्पना
राबवणार आहे की आपले जे उद्योजक आहेत ते यांची संख्या वाढली पाहिजे, त्यांना कामं मिळाली पाहिजेत आणि पक्ष असा भरघोस मताने जर निवडून आला तर आपली सत्ता येईल. आपली जर सत्ता जर आली तर आपण देशामध्ये राज्यामध्ये चांगल्या प्रकारे MIDC आणि चांगले SC/STचे उद्योजक निर्माण करू शकतो. आणि एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय भारत. या सत्कार सोहळ्याप्रसंगी धम्मसागर बुद्ध विहार संघ सातपूर कॉलनी, SC/ST उद्योजक आघाडी, बुद्धिस्ट उद्योजक फोरमचे पदाधिकारी तसेच सातपूर शहर परिसरातील भारिप वंचित आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नाना नेटावटे यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.